हॅलो सर्वांना. काय झालं माहिती आहे का? मग ते सोनम आणि राजा हे दोघं जण मिसिंग आहेत ना, इंदोरमधले, ते सिक्कीम काय हिमाचलमध्ये. तर ते कामाख्या देवीला गेले होते ना, गुवाहाटीला, तेव्हापासूनच त्यांची रेकी चालू होती. मला तर असंच वाटतं. कारण का मंदिरामध्ये आहे ना, नवीन कपल येतात. कशाला? पाया पडायला. लग्न झालं की नवीन कपल येतात. तिथे कोणीतरी गँगचे लोक बसलेले असत असतील आणि ती गँग चालवणारे लोक फोन करून सांगत असतील की अशी अशी मुलगी आहे, किंवा फोटो पाठवत असतील ते, नाही का, की हे असे आहे, ते तसे आहेत, ह्यांच्यावर नजर ठेवा, ह्यांनी एवढे दागिने घातलेले, तेवढे सोनं घातलेले, ह्यांच्याकडे एवढं, मुलगी एकदम चांगली आहे, देखणी आहे, असं काहीतरी वर्णन ते पाठवत असतील. त्यामुळं तिची हत्या, त्यांचं ते हे झालं, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. असं कोणी कोणाला एवढं लगेच मारू शकत नाही, आणि ते पण नवीन हत्यार होतं. म्हणून कुठे पण तुम्ही गेला ना, कोणाचं ऐकायचं नाही. आणि कोणी काही सांगितलं ना, अहो इकडं खूप चांगलं आहे, तिकडं खूप चांगलं आहे, हे हॉटेल छान आहे, ते हॉटेल छान आहे, नाही, बिलकुल त्या लोकांचं ऐकायचं नाही. आपल्या मनाने आपण शोधायचे आणि आपण आपलं जायचं. आता काय झालं, त्या स्कूटीला GPS काय ते ट्रॅकर होते ना, ते दिसत होतं त्यांना किती किलोमीटर गेली, काय गेली, कुठं गेली. तर त्यावरून ते त्यांच्या मागेच होते आणि त्यांनी संधीचा फायदा घेतला आणि त्या दोघांना, त्या नवऱ्याला त्या मर्डर केला त्याचा, आणि त्याच्यात सगळे दागिने काढून घेतले. मला एक समजत नाही, हल्ली सोनं 1 लाखाच्या वर गेलेलं आहे, तरी पण लोक घेणे पेन के क्यों जाते हैं? 1 लाख रुपये ऊपर सोना गया है, 1 लाख रुपये के ऊपर सोना गया है, तो सोना क्यों पहन के चले बाहर जाना चाहिए? लोक चोरटे हे लक्ष ठेवूनच असतात. त्यांना काय, आलेल्या संधीत त्यांना काही नसते हो, माणूस की हे ते काही नसतं. त्यांचं फक्त पैसा, लूटपाट. आणि हल्ली सोन्यावर खूप जोर आहे, आणि त्यांनी तर भरपूर दागिने घातले होते, अंगठी, ब्रेसलेट, हे ते, 2-2 अंगठ्या, 3-3 अंगठ्या, गळ्यात मोठी चेन, सगळं दिसत होतं त्यांना, माहिती का. त्यामुळं बाहेर जाताना आपला दिखावा नका करू. त्यांना पण घरच्यांनी सांगायला पाहिजे होतं की हे घालून नका जाऊ, ह्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. माणूस आहे ना, सगळं असं मोठ्या लोकांचं ऐकून गेलं पाहिजे. काही मोठी लोक तुमची दुश्मन नसतात. घरातली वरिष्ठ लोक, सासू सासरे, आई वडील, हे तुमचे दुश्मन नसतात, बाहेरचे दुश्मन असतात. घरातले तर ते आपल्या चांगल्यासाठी, भल्यासाठीच बोलत असतात की हे करू नका, ते करू नका, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, ह्या लोकांशी भेटू नका, त्या लोकांशी भेटू नका, असं राहा, तसं राहा. पण हल्ली ऐकत नाहीत ना, आपली मनमानी करतात. त्यामुळं तर अशा गोष्टी घडतात, माहिती. धन्यवाद.